तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे खरेपणाची. एक कीर्तनकार, एक महाराज हे गावात जाऊन कीर्तन देत असत आणि ते खूप प्रसिद्ध होते. एकदा ते गावाकडे निघाले आणि ते बसनी प्रवास करू लागले होते. बसमध्ये त्यांनी कंडक्टरकडून तिकीट घेतलं आणि कंडक्टरचे 10 रुपये हे त्यांच्या जवळच राहिले. त्यांना वाटलं की थोड्या वेळाने कंडक्टरांना आपण ते पैसे देऊन टाकू. थोड्या वेळाने पुन्हा बसमध्ये गर्दी झाली आणि कंडक्टर घाईत होते. त्या महाराजांना वाटलं की आता कंडक्टर घाईत आहे, आपण थोड्या वेळाने त्यांना पैसे देऊन टाकू. पुढे गेल्यावर ते कंडक्टर घाईतच होते, पण कीर्तनकारच्या मनात विचार आला की कंडक्टरांना इतके प्रवासी भेटत आहेत, इतके प्रवासी पैसे देत आहेत, 10 रुपयांनी काय फरक पडणार आहे, आपण 10 रुपये त्यांचे पेटीत टाकून देऊ किंवा मग चांगल्या कामासाठी वगैरे वापरू, असा त्यांनी विचार केला आणि ते पैसे त्यांच्याजवळ ठेवले. पुढे त्यांचं गाव आलं आणि ते उतरणार तेवढ्यात त्यांनी खिशात हात घातला. ते 10 रुपये हाताशी लागले आणि त्यांनी ते पटकीने काढून त्या कंडक्टरच्या हातात ठेवले आणि कंडक्टरला म्हणाले की मगाशपासून मी पैसे द्यायचा विचार करत होतो, पण तुम्ही घाईत होतात म्हणून मी पैसे दिले नाही आणि आता माझं गाव आलं, हे पैसे तुम्ही घेऊन टाका. तेव्हा तो कंडक्टर म्हणाला की मी तुमची कीर्तनं ऐकलेली नाही, पण तुमची ख्याती ऐकली आहे, तुम्ही खूप प्रसिद्ध आहात आणि मी तुमची परीक्षा घेत होतो की तुम्हाला 10 रुपये जे ठेवलेले होते तुमच्याकडे ते तुम्ही परत करतात की नाही करत. तुम्ही या परीक्षेत पास झाला, तुम्ही खरं धन्य आहात, तुम्ही चांगले कीर्तनकार आहात, तुम्ही जे बोलतात ते तुम्ही वागतात, करतात. त्या कीर्तनकारांनी जर पैसे ठेवून घेतले असते ना तर ते पैसे त्यांना लाभलेले नसते. कष्टाचे पैसे कमवा आणि सुखाने जगा.